कुटुंबातल्या सगळ्यांची मनं जपता जपता तिचं मन मात्र मरून जातं. घर दार नवरा मुलं आपली माणसं यातच अर्ध आयुष्य सरून जातं. संसार सजवता सजवता ती मात्र झिजून जाते. तिचे स्वप्न तिचे ध्येय आतल्या आतच विझून जाते. स्वतःसाठी जगावं, स्वतःवर प्रेम करावं, स्वतःला वेळ द्यावा हौसच तिला राहत नाही. दिवसभर मग ती आरशात सुद्धा पाहत नाही. पण केव्हा तरी तू कोण होतीस आणि काय झालीस तिचंच मन तिला छळू लागतं. फिनिक्स बनून भरारी घेतली पाहिजे हे संसारात होरपळलेल्या स्त्री मनाला कळू लागतं. अशाच संसारामध्ये गढून गेलेल्या स्त्री मनातील जागृत झालेल्या आत्मभान सांगणारी एक अप्रतिम कविता आज आपण अभ्यासणार आहे. कवितेचं नाव आहे आरशातली स्त्री आणि कवयित्री आहेत हिरा बनसोडे. हिरा बनसोडे या फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री. कवितेची मशाल हातात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रकाश महाराष्ट्रातल्या अंधारलेल्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहोचवला. अन्याय करणाऱ्या समाज व्यवस्थेला जाब विचारणारी दलित स्त्री ही त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. गुजराती, इंग्रजी, फ्रेंच अशा विविध भाषांमध्ये अनुवादित झालेली त्यांची कविता परदेशांमधूनही अभ्यासली जाते. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स आणि फिर्याद हे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आरशातली स्त्री ही त्यांची कविता त्यांच्या फिनिक्स या कविता संग्रहामध्ये समाविष्ट आहे. फिनिक्स हा राखेतूनही भरारी घेणारा पक्षी अशी दंतकथेमध्ये त्याची ओळख आहे. संसारामध्ये स्वतःच्या अस्तित्वाची, स्वप्नांची आणि ध्येयाची राख रांगोळी केलेल्या स्त्रीने सुद्धा पुन्हा एकदा अशीच गगन भरारी घ्यावी ही उमेद देणारी कविता म्हणजेच आरशातली स्त्री. चला तर अभ्यासूया कविता आरशातली स्त्री. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना गती? माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक तू कशी होतीस ते. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. नि आज नकशिखांत तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेडून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. या कवितेची मध्यवर्ती कल्पना नेमकी काय आहे? संसारात गुरफटून स्वतःचे अस्तित्वच मिटवून टाकलेल्या स्त्रीमधील जागे झालेले आत्मभान ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. म्हणजेच संसारामध्ये गुंतून जाऊन बुडून जाऊन स्त्री स्वतःला विसरून जाते. आपल्या आवडी निवडी छंद कला ध्येय या सगळ्याचा तिला विसर पडतो. ती स्वतःचं अस्तित्व सुद्धा विसरते आणि मग कधीतरी तिच्यातलं आत्मभान जागृत होतं. ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. या कवितेची रचना मुक्त छंदातील आहे. आरशात पाहणाऱ्या स्त्रीचे प्रतिबिंब तिच्याशी बोलत आहे अशी कल्पना या कवितेत केल्यामुळे कवितेमध्ये संवादात्मक शब्दरचना आली आहे. या संवादामुळे कविता नाट्यमय झाली आहे. या कवितेचा आशय आपल्याला पटकन कळतो आणि त्यातील सुचवलेला अर्थ आपल्या मनाला भिडतो. कवितेमध्ये वापरलेल्या प्रतिमा ह्या अत्यंत मार्मिक आहेत.
आयुष्यातील प्रिय गोष्टींसाठी वापरलेली प्रेयस चांदणे ही प्रतिमा, अल्लड जाई ही स्त्रीच्या अवखळ आणि निरागस पूर्वायुष्याशी जोडलेली प्रतिमा, उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले ही स्त्री मनातील नव्या इच्छा, आकांक्षा, स्वप्ने, उमेद यासाठी वापरलेली प्रतिमा, अशा सर्वच प्रतिमा अतिशय प्रत्ययकारी आहेत. विद्यार्थी मित्र हो, ही कविता मी तुम्हाला गोष्ट रूपाने सांगते म्हणजे अगदी सहज समजेल आणि कायम लक्षात राहील. एक छोटीशी मुलगी फार उत्साही होती, अवखळ होती, निरागस होती. तिला पाऊस आवडायचा. छोट्या छोट्या गोष्टीत ती आनंद घ्यायची. ही मुलगी मोठी झाली. तिनं तारुण्यात पदार्पण केलं. मग ती तेजस्वी दिसू लागली. तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी ध्येय गाठण्याची स्वप्न तरळू लागली. काही दिवसांनी मात्र तिचं लग्न झालं. ती सासरी गेली, संसारात रमली आणि एवढी गुंतून गेली, एवढी बुडून गेली की स्वतःचं अस्तित्व सुद्धा विसरून गेली. एक दिवस अगदी सहजपणे तिने आरशात पाहिलं आणि तिच्यात झालेला बदल पाहून तीच व्याकुळ झाली. आरशात दिसणारं तिचं प्रतिबिंब, तिचं ते मन तिच्याशी बोलू लागलं, संवाद साधू लागलं. आरशातली स्त्री तिला म्हणाली, अगं तूच ना गं ती, माझ्यासारखी दिसणारी, माझंच रूप असलेली पण मी नसलेली. कारण तुझ्यात आणि माझ्यात खूप मोठा फरक आहे. तू खूप बदलून गेलीस, आतून आणि बाहेरून दोन्ही दृष्टीनं बदललीस. फक्त तुझं दिसणं बदललंय असं नाही, तुझं मन, विचार, बुद्धी सगळंच बदलून गेलंय. अगं तू किती सुंदर होतीस. तुला माहीत आहे का तुझ्या आयुष्यात पूर्वरंग किती देखणे होते? थांब मी तुला सांगते तू कशी होतीस ते. अगं लहानपणी तू चैतन्यानं भरलेली होतीस. खूप उत्साह होता तुझ्याकडे. तारुण्यामध्ये तू स्वप्नांनी भारली होतीस. ध्येय होतं तुझ्याकडे. आणि आता आता तर तू स्थितप्रज्ञ झालीस. म्हणजे तुला कशाचं काहीच वाटत नाही. आनंद आणि दुःख एकसारखंच तुला वाटतं. अगं आरशात सुद्धा तू पाहायचं म्हणून पाहतेस. स्वतःशी मन मोकळेपणानं बोलत नाहीस. तुझ्याशी सुद्धा आता संवाद होत नाही. तुझ्या मनात खूप काही दुःख तू दाबून ठेवलेस. तुझे ओठ पिळवटलेले आहेत. त्यावरून कळतं की तुझ्या मनामध्ये खूप भावना दबलेल्या आहेत. कधी कधी रात्रीच्या अंधारात तू हुंदके देत असतेस. स्वतःचं रडू तू आवरत असतेस. तुझं फाटलेलं हृदय तू शिवत असतेस. दिवसभर एवढ्या यातना सहन करतेस. रात्री स्वतःला समजवतेस आणि दुसऱ्या दिवशी परत कामाला लागतेस. खूप बदलून गेली आहेस ग तू. अगं पूर्वी तुला चांदणं आवडायचं, पण आता त्या चांदण्याकडे तू पाहतही नाहीस. तुला जाईची फुलं आवडायची, पण आता जाईच्या वेलाजवळ तू जात सुद्धा नाहीस. केवढी बदलली आहेस ग तू. अगं प्राण नसलेल्या एखाद्या पुतळ्यासारखी तुझी अवस्था झाली. तुझ्या भावना, संवेदना सगळ्या मरून गेलेल्या आहेत, हरवलेल्या आहेत. अशी कशी बनलीस ग तू. कधी कधी तुझी अवस्था पाहून माझं हृदय गलबलतं. आरशातल्या स्त्रीनं आरशात पाहणाऱ्या त्या स्त्रीला तिच्या आयुष्याची वास्तव अवस्था सांगितली. विदारक चित्र तिच्यापुढं मांडलं आणि मग मात्र आरशात पाहणारी ती स्त्री आतून हेलावून गेली. खरंच आपण किती बदललोय आणि हा बदल किती त्रासदायक आहे हे तिला कळून चुकलं. पण आरशातल्या स्त्रीनं तिला लगेच सावरलं, समजावलं. ती म्हटली, अगं रडू नकोस खुळे, रडून काहीच होणार नाही. उलट तुझे हे अश्रू कायमचे त्याग करून टाक, विसर्जित करून टाक. शेजारच्या तळ्यामध्ये त्यांना तिलांजली देऊन ये आणि येताना शुभ्र उमललेली कमळाची फुले घेऊन ये. म्हणजे तुझा पूर्वीचा आत्मविश्वास, तुझी जगण्याची उमेद पुन्हा एकदा तू आत्मसात कर. पुन्हा एकदा प्रसन्नपणे जगायला लाग. तुझं बालपण जसं चैतन्यमय होतं, तुझं तारुण्य जसं तेजस्वी होतं, तशी जीवनाची तुझी ही अवस्था सुद्धा तितकीच सुंदर असली पाहिजे. स्वतःचा विचार कर, स्वतःच्या अस्तित्वाचा विचार कर. तुझं गेलेलं आत्मभान तू परत एकदा पुन्हा मिळव, हा संदेश ती आरशातली स्त्री देते. विद्यार्थी मित्र हो, गोष्ट रूपानं ही कविता आपण पाहिली. आता पाहूयात या कवितेतली प्रत्येक ओळ आणि तिचा भावार्थ. विद्यार्थी मित्र हो, कवितेची पहिलीच ओळ खूप काही सांगून जाते. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. बालपणीची खेळकर उत्साही बालिका, तारुण्यातली तेजस्वी ध्येयवादी युवती लग्न होऊन सासरी जाते. बघता बघता आपल्या संसारामध्ये ती पार बुडून जाते. घरातल्या सगळ्यांची सगळी कामे ती करत असते. वाऱ्यासारखी दिवसभर घरातून फिरत असते. ती सगळ्यांसाठी राब राब राबते,
मरमर मरते, सगळ्यांना आनंदात ठेवते. घर, संसार, मुले, आपली घरातील माणसे, जबाबदाऱ्या, कर्तव्य या सगळ्यांचं करता करता दिवस कसा संपतो हेही तिला कळत नाही. बघता बघता वर्षामागून वर्षे निघून जातात. तारुण्य सरतं आणि प्रौढत्व येतं. अर्ध आयुष्य निघून जातं. स्वतःचं रूप सजवणं, नटणं, मुरडणं, आरशासमोर बसणं, वेणीत गजरा घालणं, नीटनेटकं राहणं, आपण सुंदर दिसावं म्हणून धडपडणं, स्वतःवरच प्रेम करणं, स्वतःशीच मनोमन बोलणं या सगळ्या गोष्टी आता राहिलेल्या नसतात. म्हणूनच तिचं आरशात पाहणं हे सुद्धा अगदी सहज असतं. ती जेव्हा आरशात पाहते तेव्हा डोळे भरून येतात. कारण आनंदी बालपण, तेजस्वी तारुण्य आणि आत्ताची तिची अवस्था यामध्ये खूप बदल झालेला असतो. हा बदल खूप त्रासदायक असतो, वेदनामय असतो. आनंद देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ती दूर गेलेली असते. तिच्यातला उत्साह, चैतन्य, टवटवीतपणा आता ओसरलेला असतो. आपण पूर्वी कशा होतो आणि आज कशा झालो यातला फरक जाणून आरशात पाहणाऱ्या स्त्रीचे डोळे भरून येतात. ती मनाने व्याकुळ होते. आरशात तिचं पूर्वीचं प्रतिबिंब तिला दिसतं. प्रतिबिंब म्हणजे तिचंच दुसरं मन म्हणा हवं तर. तिचं पूर्वीचं आयुष्य म्हणजेच ही आरशातली स्त्री. ही आरशातली स्त्री संसारी स्त्रीला विचारते, तूच ना गती? माझेच रूप ल्यालेली पण तरीही मी नसलेली. तू तीच आहेस ना जी माझ्यासारखी दिसतेय पण तरीही मी नव्हे? कारण तू खूप बदलून गेली आहेस. हा बदल अंतर्बाह्य बदल आहे. म्हणजे फक्त रूप, दिसणे, राहणीमान, शरीर असा बाहेरचा बदल नाही, तर मन, भावना, विचार हा अंतरंगातील सुद्धा बदल आहे. पूर्वी तू अशी नव्हतीस. तुझं पूर्वीचं आयुष्य खूप सुंदर होतं. तुझ्या मनात सुंदर सुंदर विचार होते. तुझ्या सुंदर भावना होत्या. तुला सांगू का तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग? ऐक हं, तू कशी होतीस ते. असं म्हणून आरशातली ती स्त्री, ते प्रतिबिंब, आरशात पाहणाऱ्या दुःखी स्त्रीला तिच्या सुंदर पूर्व आयुष्याची आठवण करून देते. कशी होती ही स्त्री पूर्वी? तर पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका होती. तिला पाऊस आवडायचा. ती पावसात भिजायची. चैतन्याने, उत्साहाने ती कायम भरलेली असायची. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा खूप मोठा आनंद शोधायची. पावसाच्या थेंबामुळे निर्माण होणारी लहान लहान वलये, पाण्याच्या हालचाली ती ओंजळीत पकडू पाहायची. पावसाचे तरंग आपल्या ओंजळीत पकडणारी ही बालिका किती निरागस असेल. हे पाणी आपल्या ओंजळीत राहणार नाही, तो तरंग आपल्याला पकडता येणार नाही याचीही तिला जाणीव नसायची. ती घ्यायची फक्त निखळ आनंद. हसणाऱ्या, खेळणाऱ्या, बागडणाऱ्या, अल्लड, अवखळ बालिकेमध्ये अमाप चैतन्य भरलेलं होतं. ती तारुण्यात कशी होती? तर अंगणात दिवे लावावे तसे सर्वच बहर लावणारी नवयौवना. अंगणात दिवे लावले की अंगण उजळून निघतं, प्रकाशमान बनतं. तशी तारुण्याचा बहर असणारी ती अगदी उजळून गेली होती. तिच्या व्यक्तिमत्वात तेज आलं होतं. दिसणं, चालणं, बोलणं, विचार या सर्वच बाबतीत एक चमक जाणवत होती. ती तेजस्वी बनली होती. आपल्या भावी आयुष्याबद्दल, आपल्या कर्तृत्वाबद्दल ती स्वप्ने पाहू लागली होती. तिचं मन स्वप्नांचे पंख लावून आकाशात भरारी घेत होतं. तिला तिचं ध्येय खुणावू लागलं होतं. मोठ्या ध्येयाचा, स्वप्नाचा सुगंध तिच्या मनात दरवळत होता. ती ध्येय गंधा बनली होती. पण आज मात्र ती पुरेपूर बदलून गेली आहे. नखशिखांत म्हणजे नखापासून केसापर्यंत पूर्णपणे बदलून गेली आहे. आज ही स्त्री फक्त स्थित प्रज्ञा बनली आहे. स्थित प्रज्ञा म्हणजे स्थिर बुद्धीची, अजिबात न ढळणाऱ्या वृत्तीची, स्थिर चित्ताची बनली आहे. पूर्वीसारखी आनंदाने किंवा सुखाने ती बहरून जात नाही आणि हळवेपणाने ती व्याकुळही होत नाही. सुख असो की दुःख असो ती मात्र स्थिर असते. भावनेची उत्कटता नाही, अधीरता नाही, अवखळपणा, उत्साह, चैतन्य काहीच नाही. मन अविचल, अजिबात न ढळणारं. आरशात बघतानाही ती सहज बघते. स्वतःशीही मनमोकळेपणाने बोलत नाही. आपल्या भावना ती दाबून ठेवते. तिचे ओठ मात्र पिळवटून गेले आहेत, निस्तेज झाले आहेत. एखादं फूल वेलीवरून खसकन तोडल्यावर जसं मलूल होतं तसे मलूल झाले आहेत. स्त्रीचे पिळवटलेले, सुकलेले ओठ तिच्या मनात चाललेली घुसमट सुचवतात. कष्टाने थकणारे शरीर
आणि आतल्या दबून गेलेले मन याचा परिणाम तिच्या बंद ओठावर दिसून येतो. घनगर्द संसारात ती पूर्णपणे अडकून पडली आहे. एखादं घनदाट जंगल असतं, झाडावेलींची एवढी दाटी असते की सूर्याची किरणही आत जमिनीवर पोहोचत नाहीत. तसं संसाराच्या व्यापामध्ये स्त्री एवढी वेढली आहे की स्वतःविषयीच्या विचारांचा स्पर्शसुद्धा तिच्या मनापर्यंत पोहोचत नाही. आपला आनंद, आपलं सुख याची भावनाच तिच्यापर्यंत पोहोचत नाही. अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र ती मनातल्या मनात जळत राहते. मन मारून इतरांना आनंद देते. परंपरेने तिच्यावर घातलेली सगळी बंधने, घरकामापासून ते पोशाखापर्यंत आणि खाण्यापासून ते फिरण्यापर्यंत सगळी बंधने ती वरदान समजून पाळत असते, सांभाळत असते. चालीरीती, परंपरा सगळं काही जपत राहते. अंगणात थांबलेले प्रेयस चांदणे म्हणजे आयुष्यातील प्रिय गोष्टी, सुंदर आठवणी, मनाला आनंद देणाऱ्या स्मृती. त्या आठवणींना मनाचं दार उघडून आत घेण्याचंही तिला भान राहत नाही. म्हणजे भूतकाळातले ते सुंदर क्षण आठवायलाही तिला वेळ नाही आणि ते आठवणे ती टाळत असते. बागेत तिचा आवडता जाईच्या नाजूक सुंदर फुलांचा वेल आहे. पूर्वी ती त्या जाईला पाहून आनंदून जायची, पण आता पहाटेपासून रात्रीपर्यंत ती कामात एवढी अडकलेली असते की त्या फुलांकडे फिरकायलाही तिला वेळ नाही. ती फुले तिची वाट पाहून पाहून कोमेजून जातात. छोट्या छोट्या गोष्टीतील तिची ओढ आता संपून गेली आहे. फुलं पाहणं, त्यातला आनंद घेणं, ती केसात माळणं यात आता तिला रसच राहिला नाही. एखादा निर्जीव पुतळा असावा तशी तिची अवस्था झाली आहे. आपला आनंद, आपल्या हातातला एक एक क्षण, आपल्या भावना याबद्दल तिला संवेदनाच राहिल्या नाहीत. आपल्या अस्तित्वाची सुद्धा तिला जाणीव नाही. अनेकदा तर या स्त्रीची अवस्था पाहून काळीज हंबरते, मन गहिवरून येते. रात्रीच्या अंधारात ती आपली हुंदके दाबत असते, रडू आवरत असते, फाटलेले तिचे हृदय ती शिवत असते. दिवसभर अशा काही घटना घडलेल्या असतात की तिचे हृदय विदीर्ण झालेले असते. रात्री ती आपल्या मनाला समजूत घालते. आपल्या पदराखाली ती असह्य वेदना झाकून ठेवते. अनेक व्यथा वेदना उरात दाबून ठेवते. आरशातल्या स्त्रीने म्हणजेच स्त्रीच्या त्या प्रतिबिंबाने, तिच्या दुसऱ्या मनाने दुःखी किंवा संसारी असणाऱ्या या स्त्रीला सुंदर पूर्वायुष्याची आठवण करून दिली. चैतन्यमय बालपण, तेजस्वी तारुण्य आणि आजची उदासीन निर्जीवता, निरसता यातील फरक दाखवून दिला. आपले अस्तित्व विसरून गेलेल्या स्त्रीला अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्यामुळे स्त्रीचे मन हिंदकळू लागले, हेलावून गेले. दबलेल्या भावना, विझलेली स्वप्ने, इच्छा, ध्येय सर्व आठवू लागले. हृदय उचंबळून आले. तिला रडू फुटले. तेव्हा आरशातल्या स्त्रीने तिला मायेने जवळ घेतले, गोंजारले आणि हक्काने सांगितले, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. म्हणजेच आता रडत बसू नको, उठ आणि डोळ्यातले अश्रू शेजारच्या तलावात कायमचे सोडून दे. हे अश्रू म्हणजे काय तर दुःख, वेदना, घुसमट, आयुष्यामध्ये जे जे मनाला यातना देणार आहे ते सगळं त्यागून टाक. व्यथा वेदना म्हणजे तुझे अश्रू आता समर्पित करून टाक. विद्यार्थी मित्र हो, ज्या काळामध्ये कवयित्रीने ही कविता लिहिली त्या काळात स्त्रीचं आयुष्य हे असंच होतं. डोळ्यात आसू आणि ओठात हसू घेऊन ही स्त्री वावरायची, रडत खडत जगायची, अश्रू गाळत बसायची आणि जगणं असह्य झालंच तर शेजारच्या तळ्यात जाऊन आपला जीव द्यायची. अनेक स्त्रियांच्या बाबतीत हे घडत होतं. व्याकुळ मनाच्या या स्त्रीला आरशातली स्त्री मात्र एक नवा मार्ग दाखवतेय, आशेचा किरण दाखवतेय, जगण्याची उमेद देतेय. ती सांगते, तळ्यातल्या पाण्यात तुझे अश्रू सोडून दे. त्या दुःखाची जाणीव पुसटशी सुद्धा राहू देऊ नकोस. त्या दुःखातून आता बाहेर पड. तुझ्या छोट्याशा दुःखाला बाहेरच्या व्यापक वेदनेच्या जलाशयामध्ये सोडून टाक, विसर्जित करून टाक. रडत कुडत जगणं आता सोडून दे आणि ज्या दुःखात गुरफटलीयस त्या दुःखातून आता बाहेर ये. येताना उमललेली कमळाची शुभ्र प्रसन्न फुलं घेऊन ये. म्हणजे त्या कमळांकडून जगण्याची नवी प्रेरणा घे. पूर्णतः पाण्याने वेढले असताना सुद्धा, पाण्यामध्ये बुडले असताना सुद्धा कमळ दबून राहत नाही. स्वतःचे अस्तित्व ते मिटवून टाकत नाही. त्या पाण्यातून स्वतःला वर काढते, फुलते, प्रसन्न राहते. आपलं सौंदर्य, आपली स्वाभाविकता ते जपत असते. स्त्रीने सुद्धा या कमळाचा आदर्श घ्यावा.
संसारामध्ये बुडून स्वतःला संपवू नये, आपलं अस्तित्व जपावं. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून न जाता स्वतःला फुलवावं. आपलं व्यक्तिमत्व आनंदी राखावं. आनंदी बालपण, तेजस्वी आणि ध्येयवादी तारुण्य तिनं आठवावं. आपली स्वप्न, आवडी निवडी, छंद, कला, ध्येय यांच्यासोबत नव्या उमेदीने पुढचं आयुष्य आत्मविश्वासानं जगावं. 4 भिंतीत आपलं छोटं दुःख कुरवाळत बसू नये. त्या दुःखातून तिनं बाहेर पडावं. जगण्याची प्रेरणा आणि उमेद घ्यावी आणि स्वतःच्या विचारांना, भावनांना मुक्तपणे उमलू द्यावं. आपली संवेदनशीलता जपावी. घुसमटलेल्या स्त्री मनातील आत्मभान जागृत करणारी अशी ही कविता. स्त्री मनाच्या व्यथा आणि वेदना व्यक्त करणारी अशी ही कविता. दुःखाला कायमचं सोडून द्यावं आणि आनंदी क्षणाशी आपलं नातं जोडून घ्यावं हा संदेश ही कविता देते. संसारामध्ये राबत असताना, चालीरीती सांभाळत असताना स्त्रीने स्वतःला मिटवून टाकू नये. तिचा स्वाभिमान तिने जपावा. तिचं स्वत्व तिनं सांभाळावं. तिचं आत्मभान तिनं जागृत राखावं हा मौलिक संदेश ही कविता देते. खचलेल्या स्त्री मनाला ही कविता आत्मविश्वास देते. जगण्याचं नवं बळ देते. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव देते आणि स्त्री मनाला सक्षम करते, खंबीर करते. या अर्थपूर्ण कवितेचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला. ही कविता तुम्हाला नक्कीच भावली असेल अशी अपेक्षा करते. पुन्हा नव्या घटकासह भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.